नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज 19 डिसेंबर वार शुक्रवार आणि आज आलेली आहेत मार्गशीर्ष अमावस्या. या मार्गशीर्ष अमावस्येला अगहन अमावस्या, दर्शवेळा अमावस्या असे नावाने देखील ओळखले जाते. मार्गशीर्ष अमावस्या ही या वर्षातील शेवटची अमावस्या आहे, कारण लवकरच इंग्रजी नवीन वर्ष हे सुरू होणार आहेत आणि म्हणून या अमावस्येला वर्षातील शेवटची अमावस्या म्हणून ओळखली जाते. मार्गशीर्ष अमावस्येचे पौराणिक महत्त्व विशेष मानले जाते. मार्गशीर्ष हा महिना भगवान विष्णूंचा सर्वात आवडता महिना असून मार्गशीर्ष अमावस्येला विधीनुसार त्यांची पूजा केल्याने तुमचे सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतात, म्हणजेच अडलेली कामे पूर्ण होतात. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळते आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा देखील तुम्हाला प्राप्त होतो. या मार्गशीर्ष अमावस्येचा प्रारंभ 19 डिसेंबरला पहाटे शुक्रवारी 4:49 झालेला आहे आणि समाप्ती 20 डिसेंबरला सकाळी 7:12 होणार आहेत. आणि म्हणून उदय तिथीनुसार मार्गशीर्ष अमावस्या ही आज शुक्रवारी साजरी केली जाणार आहेत. तसेच या अमावस्येची समाप्ती उद्या शनिवारी होत आहे, म्हणून या अमावस्येला शनी अमावस्या असे देखील म्हटले जाईल. या दिवशी पवित्र नदीत स्नान करून दान करण्याचे विशेष महत्त्व शास्त्रात सांगितले आहे. अमावस्येचा हा महत्त्वाचा जो दिवस आहे तर हा दर महिन्याला येतो. हा दिवस पूर्वजांचे स्मरण आणि सन्मान करण्याचा आहे. पितृदोष दूर होण्यासाठी या दिवशी तर्पण आणि पिंडदान केले जाते. आपल्या पूर्वजांना पाणी आणि अन्न अर्पण करण्याचा हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. याशिवाय अमावस्येच्या दिवशी शनिदेवाच्या पूजेला सुद्धा विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की यामुळे शनीच्या वाईट प्रभावापासून आराम मिळतो. धार्मिक दृष्टीने मार्गशीर्ष अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची तिथी असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. आज शुक्रवार मार्गशीर्ष पौर्णिमेला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल, पण संध्याकाळी घरातून बाहेर फेका ही एक वस्तू. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन फक्त 24 तासातच घरातील इडापिडा नजरबाधा दूर होईल. घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. तर अशी कोणती वस्तू आहेत जी तुम्हाला संध्याकाळी घरातून बाहेर फेकायची आहेत, याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही सायंकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करू शकता. कारण आज जी मार्गशीर्ष अमावस्या आहे तर ही आज संपूर्ण दिवसभर, पूर्ण रात्रभर आणि उद्या शनिवारी सकाळी 7:12 समाप्त होणार आहेत. म्हणून तुम्ही आज दिवसभरामध्ये तसेच संपूर्ण रात्रभर उपाय जे आहे तर ते करू शकता. तर हा उपाय देखील तुम्ही सायंकाळी 6 वाजल्यानंतर रात्री 12 वाजेपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा ही एक वस्तू जी मी तुम्हाला सांगणार आहे तर ती तुम्हाला तुमच्या घरातून फक्त बाहेर फेकायची आहेत. ही वस्तू जर तुम्ही बाहेर फेकली तर तुम्ही स्वतः चमत्कार बघू शकतात. तुमच्या घरामध्ये ज्या काही अडचणी सुरू होत्या, ज्या काही समस्या होत्या तर त्या 100% दूर होतील. जर तुमच्या घरात सतत भांडणं, कलह, मतभेद होत असेल, नवरा बायकोची भांडणे सतत होत असेल, घरातील मुलं हट्टीपणा करत असेल, सांगितलेलं ऐकत नसेल, सतत घरामध्ये आजारपण असेल, आलेला पैसा हा आजारपणामध्येच निघून जात असेल, किंवा घरामध्ये काही इडापिडा आहे, काही नकारात्मकता असेल, किंवा घराला कुणी नजरबाधा केलेले असेल, आपल्या घराला कुणी दोष लावलेले असेल, तर यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये येत असतात. ज्या घराला नजरदोष लागलेली असते त्या घरामध्ये कधीही पैसा स्थिर राहत नाही. आलेली लक्ष्मी ही कोणत्या कारणाने घरातून निघून जाते. जिथे तुम्ही 1 रुपया कमावता तिथे तुमचे 100 रुपये खर्च होतात. म्हणून आज
या मार्गशीर्ष अमावस्येला सायंकाळी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे. हा उपाय केल्याने आपल्या घरातील इडापिडा, नजरबाधा, अडचणी दूर होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल. जर तुम्ही बघितले असेल, घरातील मुलांना कुणी नजरबाधा केलेली असेल किंवा एखाद्या व्यक्तीची वाईट नजर ही आपल्या मुलांवरती पडली तर मुलं खूप हट्टीपणा करतात. अचानक मुलांना ताप येतो. मुलं सारखी आजारी पडत असतात किंवा झोपेत अचानक डचकून उठतात. एवढंच नाही तर घरातील जे मोठे सदस्य असतात तर त्यांनासुद्धा नजरबाधेचा त्रास जो आहे तर तो होऊ शकतो. आणि आपल्याला या सर्व अडचणी दूर होण्यासाठीच हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम संध्याकाळी तुमच्या देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे. 2 कापूरवड्या तुम्हाला तुमच्या देवघरासमोर जाळायच्या आहेत. त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे. तसेच तुम्हाला सायंकाळी 6 ते 7:30-8 वाजेपर्यंत आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती दिवा हा आवर्जून लावायचा आहे. कारण बघा, या मार्गशीर्ष अमावस्येला आपले पूर्वज जे असतात तर ते आपल्या घरी आलेले असतात. आपल्या घराच्या बाहेर येऊन ते थांबलेले असतात आणि सायंकाळी ते पुन्हा म्हणजे रात्रीच्या वेळी ते पुन्हा पितृलोकांमध्ये जात असतात. म्हणून त्यांच्या वाटेतील अंधार हा नाहीसा होण्यासाठी, त्यांना तृप्त करण्यासाठी आपल्याला एक दिवा हा मुख्य प्रवेशद्वारावरती आवर्जून लावायचा आहे. त्या दिव्यामध्ये मोहरीचं तेल घाला. मोहरीचं तेल नसेल तर साधं तेल घाला, तूप घाला. परंतु प्रत्येकाने आज संध्याकाळी मुख्य प्रवेशद्वारावरती दिवा हा न चुकता लावायचा आहे. आणि यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. आता उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे. अगदी चिमूटभर घेतलं तरीही चालेल. खडे मीठच घेण्याचा प्रयत्न करा. परंतु खडे मीठ नसेल तर तुम्ही थोडंसं बारीक मीठ घेतलं तरीसुद्धा चालेल. यासोबतच तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे. पिवळी मोहरी बरेच जण घरामध्ये ठेवत नाही. जर पिवळी मोहरी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काळी मोहरी घेतली तरीसुद्धा चालेल. यानंतर तुम्हाला 5 फुलाच्या अखंड लवंग घ्यायच्या आहेत. लवंग घेताना कुठेही तुटलेल्या, फुटलेल्या, फुलं नसलेल्या अशा घेऊ नका. 5 फुलं असलेल्या अशा लवंगा घ्यायच्या आहेत. आणि यासोबतच तुम्हाला 2 कापूरवड्या घ्यायच्या आहेत. या सर्व वस्तू तुम्हाला एका कापडामध्ये बांधायच्या आहेत. जर तुमच्याकडे कापड काळ्या रंगाचं असेल किंवा इतर कुठल्याही रंगाचं असेल तर त्या कपड्यामध्ये तुम्हाला या ज्या वस्तू आहेत तर या सर्व ठेवून त्याची एक पोटली तयार करायची आहेत. कापड नवीनच पाहिजे असं नाही, जुनं घेतलं तरीही चालेल. जुना एखादा रुमाल असेल तर तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्यामध्ये या सर्व वस्तू बांधून त्याची एक पोटली तयार करायची आहेत. यानंतर तुम्हाला ही जी पोटली आहे तर ही आपल्या घरात जी लहान मुलं आहेत, शिक्षण घेणारे आहेत किंवा अगदी छोटी आहेत तर त्यांच्या डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळा तुम्हाला उतरवून घ्यायचे आहेत. उतरवत असताना तुम्हाला जय राम, श्रीराम, जय जय राम किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे किंवा श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता. श्री गुरुदेव दत्त हा मंत्र असा आहे. हा मंत्र जर तुम्ही म्हणताने हा उतारा जर मुलांवर न केला तर त्या क्षणी मुलांमध्ये जे काही नजरदोष आहे किंवा मुलांमध्ये काही वाईट नजरदोष असेल तर त्या 100% तिथेच दूर होतात. म्हणून तुम्ही या मंत्राचं देखील पठण करू शकता. तुमच्या घरामध्ये 2 मुलं असेल तर दोन्ही मुलांवरून ही पोटली तुम्हाला उतरवून घ्यायची आहेत. वेगवेगळी पोटली तुम्हाला बनवण्याची गरज नाही. यानंतर तुमच्या घरात एखादी व्यक्ती सतत आजारी असेल, सतत त्या व्यक्तीला दवाखाना चालू असेल किंवा रात्रीची झोप लागत नसेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला ही पोटली जी आहे तर ती उतरवून घ्यायची आहेत. यानंतर घरात कर्ता पुरुष असेल जो आपल्या घरामध्ये पैसा कमवून आणतो परंतु त्याला सतत अपयश येत असेल, मनासारखी त्याची प्रगती होत नसेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती उतरवून घ्यायची आहेत. कारण त्या व्यक्तीला सुद्धा नजरबाधा जी आहे तर ती होऊ शकते. यानंतर ही पोटली आपल्या घरामध्ये प्रत्येक भिंतींना टच करायच्या आहेत. कारण आपल्या घरामध्ये वास्तुदेवता राहत असते आणि जेव्हा आपण घरामध्ये वाईट बोलतो तेव्हा वास्तुदेवता ही तथास्तु म्हणत असते आणि ती निगेटिव्हिटी, ती नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये भिंतीमध्ये साचलेली असते. म्हणून त्या भिंतींना सुद्धा ही पोटली टच करायची आणि श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा. यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा आपल्याला ही पोटली वरपासून ते खालीपर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायची. यानंतर ती पोटली तशीच बाहेर तुम्हाला घेऊन जायची आहेत आणि बाहेर जाऊन ती तुम्ही कचऱ्यामध्ये फेकून दिली तरीसुद्धा चालेल किंवा अशा ठिकाणी टाका की ती कुणी घेणार नाही किंवा त्यावरती कुणी पाय देणार नाही किंवा सरळ तुम्ही एक भांडं घ्या आणि भांड्यामध्ये ठेवून
कागद ठेवायचा, कागदामध्ये ठेवायची ती पोटली आणि ती तुम्हाला जाळून टाकायची आहेत. एकदा मुख्य प्रवेशद्वारावरून ती पोटली उतरवल्यानंतर ना पुन्हा ती आपल्याला घरामध्ये घ्यायची नाही. पोटली अगदी छोटी असणार आहे, जास्त मोठी नसणार आहे. त्यामुळे तुम्ही कापड घेताना अगदी छोटं घ्या. फक्त एवढ्या वस्तू बसतील एवढंच कापड तुम्हाला घ्यायचं आहे आणि असा हा उतारा तुम्हाला आज मार्गशीर्ष अमावस्येला नक्की करायचा आहे. आता बऱ्याच जणांना असं वाटतं की आपल्या घराला नजरबाधा, नजरदोष हे फक्त बाहेरचेच लोक येऊन करतात. तर असं अजिबात नसतं बघा. आपण सुद्धा घरातून एखाद्या कामासाठी बाहेर जातो. बाहेर गेल्यानंतर ना अशा ठिकाणी आपण कधी जात असतो की तिथे काहीतरी विपरीत घटना घडलेल्या असतात. ती जागा चांगली नसते आणि तिथे गेल्यावर तिथली नकारात्मकता ही आपल्यासोबत आपल्या घरामध्ये येत असते. त्यामुळे घरामध्ये दोष जे आहे तर ते निर्माण होतात आणि अमावस्येचा हा दिवस असा आहे की या दिवशी तुम्ही नकारात्मकता, नजरबाधा, वाईट शक्ती, दरिद्रता, अलक्ष्मीला घालवण्यासाठी जे काही उपाय करतात तर ते 100% प्रभावी ठरत असतात. आणि म्हणून अमावस्येला तांत्रिक क्रिया करणारे जे लोक असतात तर ते आवर्जून काही ना काही उपाय जे आहे तर ते करत असतात, कारण ते खूप प्रभावी ठरत असतात. आणि म्हणून आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं जातं की अमावस्येच्या दिवशी कधीही पर अन्न घेऊ नये. म्हणजे बाहेरच्या व्यक्तीने दिलेलं अन्न जे आहे तर ते कधीच सेवन करायचं नसतं. तसेच मार्गशीर्ष अमावस्येला करण्यासाठी अजून एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, तुमच्या घरामध्ये एखादा कर्ता पुरुष आहे, मग स्त्री आहे किंवा पुरुष आहे, जो तुमच्या घरामध्ये लक्ष्मी कमवून आणतो, पैसा घेऊन येतो, तर त्या व्यक्तीसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. किंवा जर तुमच्या पत्नीला प्रमोशन मिळण्याची इच्छा असेल किंवा नोकरी प्राप्त करण्याची इच्छा असेल, एखादी चांगली नोकरी मिळवण्याची इच्छा असेल आणि प्रयत्न करून ते काम जर पूर्ण होत नसेल तर एक उपाय तुम्हाला सांगते, तो नक्की करून पहा. तर तुम्हाला एक लिंबू घ्यायचा आहे. लिंबू घेताना सुद्धा चांगलं घ्या, सडलेलं वगैरे घेऊ नका. चांगलं लिंबू घ्या, स्वच्छ धुवून काढायचं. यानंतर हे लिंबू तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे. संपूर्ण दिवसभर देवघरामध्ये ठेवायचं आणि संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे, ते लिंबू जे आहे तर ते त्या व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायचं. उतरवत असताना श्री गुरुदेव दत्त हा मंत्र म्हणायचा. यानंतर हे लिंबू तुम्हाला कट करून त्याचे 4 भाग तयार करायचे आहेत आणि घराच्या बाहेर घेऊन जायचे आहेत आणि घराच्या बाहेर तुम्हाला 4 दिशेला फेकून द्यायचे आहेत. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर अशा 4 दिशेला 4 फेकून द्यायचे आणि यानंतर तुम्हाला सरळ घरी यायचं आहे. फेकल्यानंतर ते कुठं पडलं, कसं गेलं हे पाहायचं नाही. सरळ तुम्हाला घरी यायचं आहे आणि उपाय करत असताना तुम्हाला कोणी बघणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आहे. उपाय केला, बाहेर लिंबू फेकलं की सरळ घरात यायचं, हातपाय स्वच्छ धुवायचे, स्वामींना मुजरा करायचा आणि यानंतर जी काही तुमची नित्य कामं आहेत तर ती तुम्हाला करायची आहेत. हा उपाय करून बघा. 100% तुम्हाला जे काही तुमची अडलेली कामं आहे किंवा तुम्हाला नोकरी मिळत नसेल, प्रमोशन मिळत नसेल तर नक्कीच ते काम तुमचं पूर्ण होईल. अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.